रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप मोठं घर दाखवतोय, खूप चांगलं घर दाखवतोय आणि विशेष म्हणजे लोकेशन चांगलं आहे। NKT शाळेच्या पाठीमागं, ठाणा कोर्टापासून जवळ, ठाणा CP ऑफिस SP ऑफिसपासून जवळ अशाच ठिकाणी ग्राउंड प्लस 7 माळ्याची एक बिल्डिंग आहे आणि तिथे ही जी बिल्डिंग आहे साधारणतः 20 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पण बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहे आणि सगळ्यात चांगलं म्हणजे ग्राउंड फ्लोअरला खूप मोठं जैन टेम्पल आहे आणि ह्या जैन टेम्पलला सकाळ संध्याकाळ व्यवस्थित सगळे व्हायब्रेशन्स व्यवस्थित पोहोचतात। त्याच्यामुळे तिथेच हे सुंदर खारकर आळेला हा एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा डॉक्युमेंटवरती कार्पेट जर तुम्ही बघितलं तर 950 कार्पेट असणार आहे। पण जर त्याचं जुनं लेआउट असल्याकारणानं 7 माळ्याची बिल्डिंग असल्याकारणानं 2017च्या अगोदरची बिल्डिंग असल्याकारणानं तुम्हाला घर बाकी बेडरूमची साईज वगैरे त्या सगळ्या गोष्टी मात्र नक्की मोठ्या आणि प्रशस्त चांगल्या मिळतील। परत विशेष म्हणजे ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे, जास्तीत जास्त 7च लोक राहतात, पण 7 लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे घर जे आहे एका फ्लोअरवरती एकच माळा, म्हणजे थोडक्यात तुम्ही आला तर ह्या बाजूला तुमची लिफ्ट असेल आणि हे तुमचं घर आहे, म्हणजे तिथं तुम्हाला शेजार पाजार कोण नाही, तुमचं एकटं घर 3 BHKचं घर असणार आहे। राहिला प्रश्न या मालकांचा, ह्या मालकांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे याला तुमचं सेफ्टी डोअर बनवलेला आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी परत जागा उपलब्ध मिळते। समोर आल्यानंतर हा तुमचा ह्या साईडला जर आलात तर असा मोठा आणि चांगला तुम्हाला हॉल मिळतो। जर हॉलची साईज जरी तुम्ही बघितली तर सुंदर आहे, खरं हा मान्य करायला हरकत नाही। समोर जर बघितलं तर एक बिल्डिंग नक्की आहे, ती नवी होत आहे, ते तर म्हणजे आहे ते आहेच आहे, त्याच्यात मीही काही करू शकत नाही आहे, पण समोर एक बिल्डिंग तुम्हाला मिळणार आहे। ह्या साईडला परत स्टोरेजला जागा आहे। ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगली इकडे तुम्हाला एवढी जागा मिळते आणि समोर मात्र ह्या मंडळींनी असं सुंदर आणि थोडंसं नॉर्मलच एक चांगलं TV युनिट खरं बनवलेलं आहे, जे तुम्हाला वेगळं बनवायची गरज नसणार आहे। हेच तुम्हाला वापरायला नक्की मिळणार आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला किचन मिळतं आणि किचनची साईज बाकी एक नंबर आणि मोठी तुम्हाला नक्की मिळणार आहे। ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म, ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म, समोर खिडकी वगैरे चांगल्या पद्धतीची लागली गेलेली तुम्हाला मिळणार आहे। आणि नंतर किचनच्याच जर अपोजिटला आला तर इथं मात्र खूप मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळतो, जे ह्या बेडरूमची साईज बाकी मोठी नक्की आहे आणि ह्याला एक खिडकी आहे। ह्या खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर समोर बिल्डिंगच दिसते आणि खाली रोड आहे। अशा पद्धतीचे तुम्हाला ह्या अशा पद्धतीची बिल्डिंग आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे। परत ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे कपाट लावण्यासाठी मोठी कपाटच बनवलेलं आहे, मोठे कपाटाची जागा आहे, त्याच्यामुळे बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला खूप मोठी जाणार। घराच्या बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट असणार आहे। नंतर जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला पण खरं बनवलं गेलेलं मिळणार आहे। इथे मग काही वॉशिंग मशीनसाठी त्यांनी पॉईंट खरं दिले गेलेला असणार आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला हे दुसरं बेडरूम आहे, याच्यात जरी आला तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट इथेही चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे। पावसात आपण व्हिडिओ काढतोय, कुठेच लिकेज नाही आहे। तुम्हाला सांगण्यापाठीमागे एकच कारण आहे, माझं तर मत हेच आहे की जास्तीत जास्त घरं लोकांनी पावसाळ्यात घेतले पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमचं नक्की घर कसं आहे ते नक्की माहीत पडतं। इथे आलात तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथं कपाट बनवलेलं आहे, ह्याला पण हे कपाट आपल्या वापरात नक्की येणार आहे आणि नंतर हे तुमचं परत मोठा आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूमवरती AC वगैरे सुंदर लागलेला असणार आहे। इकडनं परत जर तुम्ही आलात तर इथे बाहेर जर बघितलं हा तुम्हाला मेन रोड दिसतो, त्या पद्धतीचं नायगरा नावाची सोसायटी त्याच्या अपोजिटला हे तुमचं तुम्हाला इकडनं दिसते। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी किती चांगली नक्की आहे। आणि नंतर जर आपण ह्या 2 बेडरूम किंवा किचन आणि हॉलच्या पलीकडल्या साईडला जर जायचा आपण विचार केला तर पलीकडं मात्र तुम्हाला एक शेवटचं तुमचं बेडरूम तुम्हाला खरं मिळणार आहे। इकडनं जर आपण आलो तर इकडे तुमचं एक शेवटचं बेडरूम आहे। ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे। ह्या साईडला जर आपण आलात इथं अशी मोठी जागा आहे, ह्या जागेच्या परत ह्या साईडला आला तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला दिले गेलेलं असणार आहे। थोडक्यात हे तुमचं तिसरं तुमचं बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, एवढं सामान इथं ठेवलेलं असून सुद्धा ह्या साईडला जरी आपण आलो तर एवढं मोठं बेडरूम तुम्हाला इकडं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं खरं वापरायला मिळतं। इकडनं परत असं ग्रिल, समोर एक बिल्डिंग आहे, मला मान्य आहे। आणि जर खाली तुम्ही बघितलं तर मग मात्र हे जैन टेम्पल आहे। ह्या जैन टेम्पलचं बघा आत्ता सध्या पावसामुळे हे जैन टेम्पलचं वरतून मार्बल खराब व्हावे नाही म्हणून त्यांनी ते झाकून टाकले, पण खाली जे तुम्ही दिसताय हे सगळं जैन टेम्पल तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्येच उपलब्ध मिळणार आहे। नंतर जर तुम्ही इथे आला तिथे कपाट लावलेलं आहे चांगलं पद्धतशीर मस्त आणि हेही कामाचं आहे आणि एवढी मोठी जागा परत तुम्हाला इकडनं या साईडला पण मिळते। अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे। मालकाचं डिमांड तसं बघितलं तर जास्त होतं, पण मालकांशी चर्चा केल्यानंतर मालक बोलले बाबा ठीक आहे आपण जरा व्यवस्थित बोलू, व्यवस्थित चालू। तर मग शेवटी त्यांनी मला सांगितलं की साबळे याची जी किंमत आहे 1,70,00,000 रुपये कोट करा, त्याच्यातून थोडंसं कमी करण्याचा आपण
पेमेंटचं कसं असणार काय असणार त्याच्यानंतर मग याच्यात कमी करण्याचा आपण प्रयत्न करू. फ्लॅटसोबत कार पार्किंग नसणार आहे बिल्डिंगला, OC CC सोसायटी ते बाकी सगळं ओके आहे. 2 चाकी पार्किंग मिळणार आहे. 4 व्हीलर पार्किंग मात्र फ्लॅटमध्ये नसणार आहे. बाकी तुम्हाला आजूबाजूला कुठं लावायला जागा मिळते, पण डेडिकेटेड अशी म्हणजे एकदम कागदावर लिहिलेली कार पार्किंग इथे याच्यात नसणार आहे. 1,70,00,000 निगोशिएबल ह्याची किंमत असणार आहे. ठाणा स्टेशनपासून अगदी जवळ असणारं हे घर असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळं घर आपण रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी जरात राहाव्यात आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट कोणाला पटली किंवा कोणतं घर आवडलं किंवा बजेट काहीतरी आवडेल किंवा सोसायटी आवडेल असं काही ना काही गोष्टी असू शकतात. तर आमच्या जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो म्हणजे रामकृष्ण हरी.